तर निंबाळकर सचिन पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। यामध्ये त्यांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असंही फडणवीसांनी म्हटलंय। थोडी जरी शंका असती तर कार्यक्रम रद्द केला असता असंही फडणवीस म्हणतायत। फलटण आत्महत्या प्रकरणात फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीन चिट बघायला मिळतेय। आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला। पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। या मुलीनं आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? या मुलीनं पत्र काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केलं? आज लिहिलं तिनं, परवा आत्महत्या केली या मुलीनं। काहीतरी ताळ तंत्र ठेवून बोललं पाहिजे ना। मुख्यमंत्री आले काय नाही आले काय, जनतेला काय फरक पडणार आहे? उद्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या राज्यातल्या पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना निवेदन स्वरूपात आंदोलन करणार, निवेदन देणार आहे।